आता आपण लाईटलांग कॅनास शिलाँगपासून जवळजवळ 45 किलोमीटर अंतरावर असणारं हे नैसर्गिक ठिकाण ते पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय पूर्ण ढग, दऱ्यातनं काहीच दिसत नाही आहे. पूर्व खासी टेकड्यांवर वसलेले खोल दऱ्या, उंच कडा, खूपच मनमोहक हे एक नैसर्गिक आश्चर्य. या दऱ्यामधली कुठलीच झाडे दिसत नाही आहे. पूर्ण हे असे मेघ आहेत पहा. इथली लँडस्केप फोटोग्राफी तर खूपच सुंदर. इथे भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे प्रचंड हिरवळ. आणि इथं पोचण्यासाठी सुद्धा जो रस्ता आहे ना, दऱ्या आणि डोंगरातून अनेक घाट पार करून इथं यावं लागतं. हा शिलाँग शहरातील गर्दीपासून दूर असा लाईटलम कॅनॉन. एक मनमोहक प्राकृतिक आश्चर्य. लाईटलमचा खरा अर्थ टेकड्यांचा अंत, एंड ऑफ द हिल्स असा होतो. भरपूर पर्यटक हे दृश्य बघण्यासाठी इथे आलेले असतात. एक 15-20 मिनटानंतर पुन्हा झाडी दिसायला लागते, पुन्हा हे ढग. खूपच ट्रेकर्ससुद्धा इथं आलेले असतात. या टेकड्यावर खासी आदिवासींच्या वस्त्या पण आहेत. हे पांढरे शुभ्र ढग, अक्षरशः ढग पळतायत असं दिसते. इथली लोकल खासी लोक काही खाण्याचे पदार्थ, चहा, त्यानंतर कणसं, हे असे छोटे छोटे घोडेवाले आहेत. आलेल्या मुलांना घोड्यावरून फेरी मारतात. जर आपल्याकडं वेळ असेल ना, तर जवळजवळ 5 ते 6 तासाचं ट्रेकिंग पॉईंट इथं आहे. पण आम्ही ट्रेकिंगला गेलेलो नाही. बरीच लोक जी यंग लोक आहेत ती ट्रेकिंगसाठी या व्हॅलीमध्ये जातात. मेघालयमध्ये ना केवढे पॉईंट आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी एंट्री फी आहे, प्रत्येक ठिकाणी. पण हे एकच असं ठिकाण आहे की जिथे एंट्री फी नाही आहे, फ्री एंट्री आहे. एखाद्या चित्रकारानं चित्र काढावं आणि त्यात रंग भरावेत असं हे सुंदर चित्र. क्षणार्धात दरी मोकळी व्हायची आणि क्षणार्धात पांढरे शुभ्र ढग पळतायत की काय जणू. की भेट द्या लाईटलम कॅनॉन. शहरातल्या गर्दीपासून खूपच दूर आणि सुंदर असं हे नैसर्गिक ठिकाण. फॉलो नीता झोन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.